नमस्ते मित्रांनो, संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। मागील भागात आपण संशोधन विषय जो हाती घेतलेला आहे, ती समस्या जी आहे त्या समस्येचं विधान कसं लिहायचं आहे याबद्दल माहिती घेतली होती। मित्रांनो, आजच्या भागात आपण संशोधन समस्येच्या अनुषंगाने उद्दिष्ट कशी लिहायची आहेत, कारण जी संशोधनाच्या अनुषंगाने जी समस्या तुम्ही हाती घेतलेली आहे ती समस्या कशी सोडवायची आहे, त्याच्या अनुषंगाने तुम्ही काय कामकाज करणार आहात, तर कोणते उद्दिष्ट तुम्ही निश्चित केलेले आहेत की जेणेकरून निष्कर्षाप्रत पोहोचणं तुम्हाला काय होणार आहे, सोयीचं जाणार आहे। आता जेव्हा आपण उद्दिष्ट लिहित असतो त्यावेळेला काही गोष्टी लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे की उद्दिष्ट जी आहे त्याची भाषा अलंकारिक आपण ठेवायची नाहीये, साधी आणि सोपी भाषा आपण उद्दिष्टांसाठी लिहायची आहे। शिवाय उद्दिष्ट जी आहेत ती सोप्या भाषेत जर मांडली तर वाचकालाही समजतं आणि आपल्यालाही पुढे नेमकं काय काम करायचं आहे त्याही बाबी लक्षात येत असतात। उद्दिष्ट नेहमी वर्तमान काळातच लिहायची असतात आणि तुम्ही प्रत्यक्ष काय काम करणार आहात या अनुषंगाने त्याची काय येते आपल्याला समज लक्षात येते आणि नेमकं पुढे कसं जायचं आहे या बाबी सुद्धा आपल्या लक्षात येत असतात। उद्दिष्ट आपण संक्षिप्तपणे मांडणं अतिशय महत्वाचं आहे आणि महत्वाचा भाग काय आहे पुढे आणखी की अर्थपूर्णता असणं। शिवाय क्रियापदांचा वापर जो आहे तो कृती क्रियापद असणं अतिशय महत्वाचं आहे। म्हणजे जसं आपण म्हणूया की मूल्यांकन करणे किंवा गणना करा किंवा तुलना करा किंवा स्पष्ट करा, अशा पद्धतीचं क्रियापद जी आहेत म्हणजे ती क्रियापद कशी कृती क्रियापद जी आहेत ती असणं अतिशय महत्वाची आहे। त्याच पद्धतीने उद्दिष्ट जी आहे ही श्रेणीनुसार असतील किंवा कालक्रमानुसार घेणं अतिशय महत्वाचं आहे, कारण तुम्ही कोणकोणत्या टप्प्याने काम करणार आहात ते टप्प्याचं प्राधान्यक्रम तुम्ही ठरवलेलं असतं आणि त्याच्यानुसार ते प्राधान्यक्रमानुसार जर तुम्ही पुढे गेलात तर निश्चितच तुम्हाला योग्य दिशा मिळत असते। पण वर खाली असं काहीतरी केलं की मग आपल्याला योग्य पद्धतीने पुढे जाता येत नाही आणि म्हणून श्रेणीबद्ध पद्धतीने आपण काय करायचे आहेत, उद्दिष्ट ही मांडायची आहेत। शिवाय समस्येचे जे काही पैलू आहेत तर त्या पैलूंचं तुम्हाला संबोधन होईल किंवा त्या अनुषंगाने तुम्हाला लक्षात येईल की पुढे मला कसं जायचं आहे, अशा पद्धतीने आपल्याला उद्दिष्टांची काय करायची आहे, मांडणी करायची आहे। आणि महत्वाचं म्हणजे उद्दिष्ट जी आहेत ही समर्पक आणि अचूक अशी असणं आणि स्पष्ट, कारण त्याच्यातून अर्थबोध होणं हे फार महत्वाचं आहे। आता आपण एक विषय घेऊया आणि त्या विषयाच्या अनुषंगाने उद्दिष्ट कशी लिहायची आहेत ते बघूया। आता महाराष्ट्रातील दूरशिक्षणाद्वारे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य आणि निर्णय क्षमता यातील सहसंबंधाचा अभ्यास। आता आपण सुरुवातीपासून ही एकच समस्या घेतली की जेणेकरून तुम्हाला संशोधन आराखडा नेमका लिहायचा कसा आणि त्याची सुरुवातीपासून मांडणी करायची कशी हे लक्षात येणार आहे आणि म्हणून मी तोच विषय काय केलेला आहे, कंटिन्यू केलेला आहे। आता ह्या विषयाच्या अनुषंगाने ज्यावेळेला तुम्ही काम करत असतात तर तुमची उद्दिष्ट कशी असतील की महाराष्ट्रातील दूरशिक्षणाद्वारे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लिंगानुसार मानसिक स्वास्थ्यांचा काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे। म्हणजे आता इथे विद्यार्थीमध्ये मुलं आणि मुली अशा दोन्ही बाबी काय केलेल्या आहेत, तुम्ही घेतलेल्या आहेत, म्हणजे लिंगानुसार तुम्ही काय करणार आहात, अभ्यास करणार आहात। शिवाय दुसरं उद्दिष्ट आपलं असं असू शकतं की महाराष्ट्रातील दूरशिक्षणाद्वारे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लिंगानुसार निर्णय क्षमतेचा अभ्यास करणे। अगोदर स्वास्थ्य घेतल्यानंतर निर्णय क्षमतेचा अभ्यास करणं। पुढचं उद्दिष्ट काय येऊ शकतं आहे की महाराष्ट्रातील दूरशिक्षणाद्वारे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य आणि निर्णय क्षमता यात लिंगानुसार सहसंबंधाचा अभ्यास करणे। अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे की उद्दिष्टांची मांडणी ही करायची आहे। आता उद्दिष्ट लिहिताना प्रत्येक वेळेला शीर्षकातले शब्द जे आहेत ते येणं फार महत्वाचं आहे। नुसतंच तुम्ही जर म्हटलं तर लिंगानुसार सहसंबंधाचा अभ्यास करणे, लिंगानुसार निर्णय क्षमतेचा अभ्यास करणे तर हे लक्षात येणार नाही। त्याच्यामुळे तुम्हाला संशोधन समस्येमध्ये जे काही आपण शब्द घेतलेले आहेत त्या शब्दांचा व्यवस्थितशीर वापर करायचा आहे आणि ते शब्द घेऊनच आपण पूर्ण वाक्यामध्ये काय करायचे आहेत, उद्दिष्ट लिहायची आहेत। अशा रीतीने मित्रांनो आता आपण संशोधन समस्येची उद्दिष्ट कशी लिहायची आहेत याबद्दल माहिती घेतली। पुढील भागात आपण संशोधन समस्येच्या अंतर्गत गृहीतक म्हणजे अझम्पशन ही लिहायची कशी याबद्दल माहिती घेणार आहोत। तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद।